पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं. पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट. पुणे शहरात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. पुण्यात आज दुपारी झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून येत आहे. पुण्यात पावसामुळे भरदिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही वाहन चालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू केल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिक छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवत नाहीत. मात्र अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेकांची चांगली तारांबळ उडाली आहे. पुण्यातील हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर येते आहे. पुण्यात जवळपास 1 तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून येतो आहे. पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडालेली आहे. पावसामुळे पुण्यात उजेडावर परिणाम झाला आहे. वाहन चालकांच्या वाहनांच्या लाईट भर दिवसा सुरू कराव्या लागलेल्या आहेत. पुण्यातील जंगली महाराज रोड रस्त्यावर 1-1.5 फूट पाणी रस्त्यावर भरलेलं आहे. पाऊस पुण्यात स्वारगेट, वारजे या भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. पुणेकर पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबलेले आहेत. पुण्यात वादळी वारे सुरू आहेत आणि यामुळे आज काही ठिकाणी झाडं पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.